हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात? येस, आय नो दॅट. मित्रांनो, इंग्लिशचा पाया पक्का करण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी लागतात आपल्याला त्यांच्या पण चर्चा करतो आहोत वेगवेगळ्या व्हिडिओच्या सिरीजमधून. माझा प्रयत्न हा आहे की तुम्हाला इंग्लिश सोपं वाटलं पाहिजे, कारण ती ऑलरेडी खरोखर एक सुंदरशी आणि सोपी अशी भाषा आहे. जशी गोड आपली मराठी आहे तशीच गोड इंग्लिशसुद्धा आहे, परंतु काही एक्सवायजेड कारणामुळे आपल्याला ती उगीच अवघड वाटायला लागते. आज आपण बघतोय की आपण समोरासमोरची माणसं सोडून जर तिसरं कोणी असेल, तो जेव्हा इंग्लिश त्याच्याबद्दल बोलत आपण असू किंवा तो बोलत असेल तर तो काय बोलेल किंवा आपण काय बोलू. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला याच्यातनं पण खूप सगळ्या गोष्टी कळणार आहेत. ज्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक डिस्कस केलं होतं की समोरासमोरची माणसं बोलताना वर्तमान काळामध्ये कशा प्रकारची वाक्यरचना करायला पाहिजे, कशा प्रकारची वाक्य वापरायला पाहिजे, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लेलिस्ट खाली रेडी आहे. जस्ट हिट द बटन ऑफ सबस्क्रिप्शन आणि तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता. बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपण व्हिडिओज स्टोअर केलेले आहेत. तुमच्या इंग्रजीची संपूर्ण जबाबदारी तुम्ही बिनधास्तपैकी माझ्यावर सोपवू शकता. जर हे व्हिडिओज तुम्हाला कळले मित्रांनो, तर मला खात्री आहे की तुम्हाला त्याचा खूप खूप फायदा होईल. तुम्ही कुठल्याही वर्गाला शिकत असा किंवा शिक्षण सोडून तुम्ही कितीही पुढे गेलेले असा तरीसुद्धा हे व्हिडिओज तुमच्या अतिशय अतिशय कामाचे आहेत. चलो लेट्स स्टार्ट देअर. आपण बघतोय की वर्तमान काळात कशा प्रकारे तिसऱ्या प्रकारची व्यक्ती बोलणार. तिसरी व्यक्ती म्हणजे काय, जे आपण समोरासमोर नाही आहोत ती. ठीक आहे, म्हणजे मी पण नाही आणि तुम्ही पण नाही, आपण दोघं जण सोडून ज्याला आपण थर्ड पर्सन म्हणतो, ती व्यक्ती जेव्हा इंग्रजीमध्ये बोलते तेव्हा कशा प्रकारे बोलेल. ठीक आहे, आणि वर्तमान काळ आहे म्हणजे सपोज मी आता इथे बोलतो तर मी काय म्हणेन की मी शिकवतो किंवा मी सांगतो. तर आपण ह्याला समोरासमोर सांगू शकतो की मी सांगतो, आय टेल, बरोबर. परंतु माझा भाऊ सांगतो किंवा माझी बहीण सांगते, आपण दोघं सोडून तिसरी व्यक्ती जेव्हा सांगते तेव्हा इंग्लिश काय म्हणतं, इंग्लिश म्हणतं की त्यांची जी ॲक्शन असणे, सांगण्याची जी ॲक्शन आहे, सपोज सांगते, म्हणते, विचारते, विचारतो, बोलतो, ऐकतो, ह्या ज्या ॲक्शन्स आहेत इंग्लिशमधून जेव्हा तुम्ही त्या वापराल, म्हणजे स्पीक, टेल, नो, या प्रकारच्या लिसन, रीड, त्यांच्या ॲक्शनला तुम्हाला स लावावं लागतं. म्हणून स फार महत्त्वाचं आहे. तर इंग्लिशमध्ये डज असतो, त्यालाच आपण स किंवा ज अशा प्रकारे उच्चार करतो. जसं की आता मी बोलतो आहे तर मी काय म्हणणार, आय स्पीक. ठीक आहे, मी बोलतो, आय टॉक टू यू. मी डायरेक्ट ॲक्शन वापरतो इथे, आय स्पीक डायरेक्ट म्हटलं. मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात ही गोष्ट आली असणार की इथे आय आणि स्पीक या दोघांच्यामध्ये डू असतो. हा म्हणजे फक्त बोल इतकाच झाला, आणि हा जो स्पीक आहे तो इथे काय झाला, तो डूवाला ना. तर डूमध्ये आणि डजमध्ये तो, ते, तात असे अर्थ लपलेले असतात. मग मी जेव्हा बोलतो तेव्हा इथे डू असतो, तो नाही म्हटला तरी चालतो, परंतु तो आहे हे आपण विसरता कामा नये. परंतु जेव्हा तो बोलतो असणार तेव्हा आपल्याला समजून घेण्याची गोष्ट कोणती आहे, नुसतं आपण ही स्पीक म्हणून चालेल का, नाही चालणार. आपल्यापैकी बरेच जण कोणती चूक करतात की ही इज स्पीक असं म्हणतात, ही इज स्पीक. अरे रे रे, दॅट्स सो बॅड ना. तसं नाही म्हणायचं आपल्याला. ठीक आहे ना, ही इज स्पीक कधीही म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं, ज्याप्रमाणे इथे डू आहे ना त्याप्रमाणे इथे जेव्हा ही, शी, इट, नेम, कुणाचं पण नाव वगैरे असेल आणि कोणीही एक व्यक्ती आहे जे आपण नाही आहोत समोरासमोरचा, आपण सोडून तिसरं कोणी एखादा माणूस असेल ना, तर त्याच्या ॲक्शनमध्ये, या सगळ्यांच्या ॲक्शनमध्ये काय असलं पाहिजे, डज असला पाहिजे. ज्यांना कोणाला हे माहिती आहे, तुम्हाला जर माहिती असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे. जर नसेल माहीत तर आपण ही गोष्ट आज क्लिअर करून घेऊयात. मग आपण जेव्हा डज वापरू ना तेव्हा हेच वाक्य, ही डज स्पीक, असं व्हायला पाहिजे. ग्रॅमॅटिकली जर तुम्ही बघितलं तर आत्ता हे वाक्य क्लिअर झालं आहे की तो बोल. पण आपण नुसतं तो बोल असं म्हणतो का, नाही ना, तो बोलतो असं म्हणतो ना आपण. मग तो झालं, आता हा झाला तो आणि झाला बोल. परंतु आपण नुसतं बोल म्हणत नाही, बोलतो म्हणतो ना. तर तो जो आहे ना, बोलतो, बोलते, तो इथे आहे. तो बोलतोच्या ऐवजी जर तुम्हाला ती बोलते असं म्हणायचं असतं ना, तर परत तुम्ही इथे ती वापरलं असतं, ती, है ना, स्पीक. आता काय झालं, तर याचा अर्थ काय झाला, शी स्पीक. हां, ती आणि बोल एवढंच झालं. परंतु तुम्हाला ते पण म्हणायचं ना, ती बोलते, तर इथे तुम्हाला डज वापरता आणि याचा अर्थ झाला ते. मग ती बोल
ते. अशा प्रकारे इंग्लिश असतं. आपलं तसं होत नाही, आपल्याला ते माहीत नसतं, मग आपण गडबड काय करून टाकतो, शी इज स्पीक, है ना. तसं नसतं ते. ठीक आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला ही गोष्ट समजणं फार महत्त्वाचं आहे. मग सर आम्हाला तर कधीच दिसत नाही, तो डज तर कुठे आम्ही बघत नाही. हां, आता कसं वर करणार याचं, ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. ज्याप्रमाणे डू असतो पण तो दिसत नाही, नेगेटिव्ह करताना मात्र आपण लगेच आणतो त्याला ना, नकारार्थी करायचं. आय डोंट लाईक, आय डोंट स्पीक, आय डोंट से. डू आणलंच का नाही तिथे. सेम याच्याप्रमाणे पण ती बोलत नाही म्हणायचं असेल ना, तेव्हा मात्र तुम्हाला डू म्हणून चालणार नाही. जर तुम्ही असं म्हणाल शी डोंट स्पीक, रॉंग आलं तुमचं. काय म्हणायला पाहिजे, शी डज नॉट स्पीक म्हणायला पाहिजे. हां, तुम्ही डज नॉटचं शॉर्टकट घेऊ शकता, काय डझंट तिथपर्यंत घेऊ शकता, परंतु हा डज वापरावाच लागेलच. शी डझंट स्पीक किंवा शी डज नॉट स्पीक हा आणणं फार महत्त्वाचं आहे. मग तो निगेटिव्ह करताना लागतो का, हो. प्रश्न विचारताना लागतो का, हो. जेव्हा निगेटिव्ह करायचं आहे आणि प्रश्न विचारायचा त्यावेळेला यांची गरज लागणार म्हणजे लागणार. ठीक आहे. तुम्ही असं कुठलंही स्टेटमेंट नाही आहे ज्याच्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह करताय आणि तिथे डज नाही वापरला, म्हणजे करत नाही, जात नाही, बोलत नाही. ती बोलते, ती बोलत नाही. ती भांडते, ती भांडत नाही. ती हसते, ती हसत नाही. ठीक आहे. तर शी डज लाफ, शी डज नॉट लाफ. शी डज टेल, शी डज नॉट टेल. परंतु हा असं डज टेल सर खूप कसं तरी वाटतं मला, अंगावर येत आहे ना. ठीक आहे, मग एक काम करा, काय हा जो डज आहे याला तुम्ही शॉर्टकटमध्ये वापरू शकता. कसं वापरणार, तुम्ही ह्या जी ॲक्शन आहे ना याला स लावा, स्पीक्स म्हणा. ठीक आहे, स्पीक्स म्हणा, तुमचं काम होऊन जाईल. शी स्पीक्स. ठीक आहे. जर तुम्हाला ही आयडिया जर कळली, ॲक्शनला स लावला की तिथे डज असतो. ह्या डजचंच रूप आहे स. इथे डजमध्ये स आहे की नाही शेवटी, तोच आपण इथे लावतो. आजपासून तुम्ही जेव्हा पण कधी बोलायला घ्याल त्यावेळेला दुसऱ्याबद्दल काही सांगत असाल, माझे वडील मला सांगतात, तर माय फादर, टेल नका म्हणून त्याला स लावा, म्हणजे टेल्स व्हायला पाहिजे. समजतं मी काय म्हणतो ते. हा स आपण बोलण्याबद्दल इथे विचार करतोय म्हणून तुम्ही डायरेक्ट स म्हणून टाका, तुमचं काम होऊन जाईल. टेल्स, कम्स, है ना, स्पीक्स, ओपन्स, याप्रमाणे राईट्स, लर्न्स, रीड्स, सिंग्स. स लावता आला की तुमचं काम अर्ध्याच्या पुढे गेलं म्हणून समजा. ओके. आपण हे लावत नाही ना, मग आपल्याला कळत नाही ना. आपण तर शी इज नॉट स्पीक असं नसतं, शी डज नॉट स्पीक असतं. शी स्पीक नसतं, शी स्पीक्स असं असतं. आणि तो जो स आहे ना तो क्लिअर कट दिसला पण पाहिजे पुढच्यांना की तुम्ही तो म्हटला. ठीक आहे. शी स्पीक्स याप्रमाणे. शी क्राईज, जिथे पण तो स आहे तुम्ही त्याला स आणि ज जर स्वर असतील ना, आता वाय शेवटी क्राय, म्हणजे तुम्ही त्याला थोडं स्वरांच्या बाजूने अ कडे आणलं ना तेव्हा आपण ज म्हणतो त्याला. ठीक आहे. आणखी खूप सुंदर महत्त्वाची गोष्ट आहे. कोणती, आता बघा, हां, जेव्हा पण एखाद्या बोलण्याच्या शब्दांमध्ये, म्हणजे जेव्हा ही ॲक्शन आहे ना त्याच्यामध्ये समजा स, ज आणि च हे 3 अक्षरांनी जर एंड झाला, एखाद्या शब्दाचा काय झाला, एंड झाला. आता उदाहरणार्थ कोणता एखादा शब्द घ्या. आता सपोज तुम्ही ही ॲक्शन घेतली, हां, टच. तुम्हाला म्हणायचं की ती टच करते, ती टच करते. तुम्ही काय म्हणणार, शी इज टच. नाही, तसं नाही म्हणणार आहे, ते रॉंग येईल. ठीक आहे. बरं, तुम्ही त्याला स लावणार. ओके. हां सर, तुम्ही आत्ता म्हटलं ना स लावायचं, मी याला स लावून टाकतो. चला, आता याला जर स लावला तर असं होईल, मग शी टच, शी टच. तसं नसतं. ठीक आहे. मग हे तर आपल्याला समजून घ्यायचं आहे ना. काय समजून घेणार आहात की ज्या वेळेला स, ज, च यांनी कोणतेही ॲक्शन्स असतील तर त्याला नुसतं स नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं, त्याला सेस म्हणायचं. सेस, चेस, जेस. हे लक्षात ठेवा. शेवटचं अक्षर पकडायचं आणि त्याला मात्रा करायचं. आता उदाहरणार्थ आपण स ने एंड कोणता शब्द होतो, कोणताही घ्या, पास असेल. हां, ती माझ्याकडे बॉल पास करते, बॅट पास करते, बॅग पास करते. ठीक आहे ना, आपण म्हणतो की नाही पास कर, माझ्याकडे पास कर. चल, आता ती पास करते असं म्हणायचं आहे ना, किंवा ती एखादी एक्झाम पास करते, आज तुम्हाला काही पण म्हणायचं असो, तर हा जो पास आहे तुम्ही त्याला अजून एक स लावणार का, हां, पास असं करणार का, नाही करणार ना. मग अशा वेळेला तुम्हाला तर स लावायचंच आहे, मग तुम्ही हा शेवटचा स उचला आणि त्याला म्हणताना असं म्हणा, पासेस. कळतंय. जर तुम्ही ग्रॅमॅटिकली शिकत असाल, जर तुम्ही त्या अंगाने पाहत असाल तर तुम्हाला हे कळायला काही अवघड नाही आलं पाहिजे की पास आहे ना त्याला आपण ES लावतो.
मला इथे स्पीकिंगच्या अनुषंगाने सांगायचं आहे, तुम्हाला इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे ना, मग लवकर लक्षात येत नाही. तुम्ही यांना उचला शेवटच्या शब्दाला आणि एस 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 हे त्याला कनेक्ट करून टाका. मग जर स ने एंड झालं असलं सेस होणार, च ने एंड झाला तर चेस होणार है ना. मग आता हा काय शब्द आहे, टच आहे ना, तर तुम्ही त्याला टच असं न म्हणता शेवटचं च आहे ना त्याला उचला आणि चेस करून टाका. मग तो शब्द काय व्हायला पाहिजे, टचेस. टचेस इंग्लिशमधून लिहायला लागलं तर चेस असं होणार, टचेस. आणि जर तुम्ही मराठीतून म्हणत असाल तर चेस म्हणायचं, टचेस. स ने एंड असलं तर पासेस. समजतंय. आता हा एक शब्द बघा बरं, मला माहिती आहे तुम्हाला वाचता येतं छान. हा शब्द काय वाचता तुम्ही, जुडगे नाही ना, जज म्हणता ना. ओके, त्याच्यावर पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे नंतर. हां, कसं वेगळ्या वेगळ्या प्रकारे लोक म्हणतात त्या शब्दांना आणि कसं नाही म्हणायला पाहिजे. ओके, आता हा काय जज आहे, राईट. तुम्हाला मनाने समजलं पाहिजे याचा एंड कुठे झाला, जज. याला तुम्ही कसं म्हणता, जज. कसं म्हणता, जज. ज म्हणता की नाही शेवटी, राईट ना. मग याला तुम्हाला आता मी जज करतो म्हणायचं तर मी सिम्पली काय म्हणेल, आय जज. पण जर कोणीतरी दुसरं जज करतंय, माझी मम्मी मला जज करते, माझे काका मला जज करतात, माझ्या मनाचं काही चालू देत नाही, तेच जज करत असं आम्हाला, असं जेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे ना. आता समजा माझे काका मला जज करतात, माय अंकल, तुम्ही घेतलं माय अंकल, राईट. इथे घेतलं तुम्ही जज आणि मी रॉंग आलं हे, माय अंकल जज मी कसं काय चालेल, नाही चालणार. आय जज यू हे चालेल, कारण आय नंतर तुम्ही डू वापरला आणि डूची काही गरज पडत नाही, इथपर्यंत ओके. पण माझे अंकल मला जज करतात असं म्हणायचं असलं तर तुम्ही असं म्हणणार का, माय अंकल इज जज मी, रॉंग आहे मित्रांनो ते. मग तुम्हाला तिथे डज वापरावं लागेल. तुम्ही दोन कामं करू शकता, एक तर इथे डज लावा, ठीक आहे ना, म्हणजे आठवणीने ज्यांच्या लक्षात राहत नाही ना त्यांनी ही गोष्ट करायला घ्या. डज अगोदरच म्हणून टाका म्हणजे चुकणार नाही. माय अंकल डज जज मी, हे एकदम करेक्ट झालं. पण जर तुम्हाला डज नको आहे, जर तुम्हाला ते स लावायचं असेल तर लक्षात ठेवा, अरे याला जज ज ने एंड झालं ना, मग जेस म्हणावं लागेल. गेटिंग व्हॉट आय एम सेइंग, कळलंच पाहिजे. तर जज न म्हणता जजेस असं म्हणावं लागेल. तुम्ही याला जेव्हा इथे येस कनेक्ट करता ॲटोमॅटिकली ते काय बनतं, जजेस. मी तुम्हाला एकदम शॉर्टकट मेथडने सांगतोय. स ज च याने एंड होणारे कोणतेही शब्द बघा, कोणतेही बघा तुम्ही, ॲक्शन वर्ड्स किंवा ते प्लुरल साधे शब्द नावून जर गेले तरी काय हरकत नाही. ओके, तिथे जेव्हा स ज च येईल त्याचं अनेक वचन करायचं असो किंवा स लावायची वेळ येऊ, तुम्ही त्याला एस असं म्हणायला पाहिजे. शेवटचं अक्षर पकडा आणि पुढे जाऊ द्या. ठीक आहे. टचेस आहे, टीच आहे, ते मला इंग्लिश शिकवतात. ही टीच म्हटलं ना, तर ही टीच मी थोडी ना म्हणणार, आपण रॉंग येऊन जाईल ते. टीचला एस लाव, टीचेस होणार. असं थोडं फ्लायओव्हरवरनं, उड्डाणपुलावरून थोडंसं उडवा त्या अक्षरांना. ठीक आहे. टचेस, जजेस, सजेसेस, याप्रमाणे जिथे पण स स ज च. तुम्हाला चला आता मी तुम्हाला वाटलं चॅलेंज करतो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा कोणकोणते इंग्लिश वर्ड्स असे आहेत की ज्यांना तुम्ही म्हणताना शेवटी स ज च याने एंड करता. तुम्ही 5 शब्द नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. मला खात्री आहे की तुम्हाला जर हा पॉईंट समजला असेल नक्की तुम्ही टाईप कराल. ठीक आहे. 2-4 तिथे लिहून दिले, पास आहे, टच आहे, टीच आहे, जज आहे, मॅनेज आहे, अरेंज आहे ना. हे खूप सगळ्या शब्दामध्ये अरेंज, माझी बहीण प्रोग्राम अरेंज करते असं आपल्याला म्हणायचं, बरोबर. मग माझी बहिणीला तुम्ही काय म्हटलं, माय सिस्टर. आता अरेंज म्हणणार काय, माय सिस्टर अरेंज द प्रोग्राम असं म्हणणार नाही, म्हणणार ते रॉंग येणार. काय म्हणायला पाहिजे मग, माय सिस्टर अरेंज, अरे हां ज आला नाही का, जेस म्हणायला पाहिजे. माय सिस्टर अरेंज जेस द प्रोग्राम. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एवढं जरी समजलं ना, एस लावायचं असतो त्याला. तुम्ही इंग्लिशमध्ये इम्प्रूव्ह झालं, तुमचं झाली मस्तपैकी इम्प्रूव्हमेंट. काही जास्त काही शिकण्याची गरज नाही आहे. नॉट लावायचं नाही त्याला, डज नॉट म्हणा. माय सिस्टर डज नॉट अरेंज द प्रोग्राम. माय फादर डज नॉट मॅनेज दिस ऑफिस. तिथे डज नॉट लावतोय आपण, इज नॉट नाही. भरपूर जण आम्ही खूप पाहिले आतापर्यंत, ही इज नॉट, ही इज नॉट अंडरस्टँड, ही इज नॉट कम असं म्हणतात. ठीक आहे, तसं नाही. ते डू आणि डज कशासाठी आहे मग. ठीक आहे. दे डोंट अंडरस्टँड असं म्हणायला पाहिजे. दे आर नॉट अंडरस्टँड नाही म्हणायला पाहिजे. शी डज नॉट अंडरस्टँड म्हणायला पाहिजे. शी इज नॉट अंडरस्टँड नाही म्हणायला पाहिजे. गेटिंग व्हॉट आय एम सेइंग. हे समजणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता या व्हिडिओचे तुम्ही किती वेळा पारायण केले ना तरी कमी नाही पडणार. तुम्ही एकदम मस्तपैकी शिकू शकता पॉईंट. आपल्याला इंग्लिश स्पीकिंगच्या माध्यमातून बरेच जण काही पण वेगळंच सांगतात, ग्रामर शिकवतात आपल्याला फक्त. तसं नाही आहे ते. इट इज नॉट दॅट यू आर जस्ट लर्निंग द टेन्सेस अँड यू आर गोइंग टू टॉक इंग्लिश बेटर. ह्या बेसिक गोष्टी कळल्या पाहिजे आपल्याला. अच्छा, स लावायचं आहे, ओके, सेस लावायचं आहे, जेस लावायचं आहे, चेस लावायचं आहे, ह्या गोष्टी कळल्या पाहिजे.
आज जरा प्रॅक्टिस करा बरं. एवढंच नाही, तुम्हाला ग्रॅमॅटिकली लँग्वेजमध्ये जर सांगायचं झालं ना, तर ज्या शब्दांच्या शेवटी एस, ओ, एक्स, एस एच, सी एच ह्या अक्षरांनी एंड होणारे जेवढे पण शब्द सापडता येतील ना, सापडून घ्या. ओके, जेवढे पण सापडतील तुम्हाला. गो आहे त्यानं ओने एंड झाला, झेरॉक्स आहे तो एक्सने एंड झाला, पुश आहे तो एस एचने एंड झाला. पुशला पण तुम्ही जर काय म्हणणार, पुश असं म्हणणार नाही, म्हणणार पुशेस म्हणायला पाहिजे. ठीक आहे, ह्या अक्षरांनी जेवढे पण एंड होतील ना, त्यांची एक लिस्ट काढा आज. ओके, कंपास आहे तर कंपासेस अँड कंपासेस म्हणू शकतो आपण ना. तर हे तुम्हाला खूप मदत करतील. हे झालं ग्रॅमॅटिकली आणि हे मी तुम्हाला सांगितलं हे कॉन्व्हर्सेशनली. ओके, तर बोलताना, इंग्रजी बोलताना जेव्हा पण ह्याच्यानंतर काळजी घ्या, थोडंसं आपण काय बोलतो याच्याकडे लक्ष ठेवा. डू आणि डज या दोन गोष्टींवर जरी फोकस केला ना मित्रांनो व्यवस्थित, तरी तुमचं 50% पुढे इंग्लिश निघून जाईल. ठीक आहे, प्रश्न विचारताना पण असंच करायचं. हां, डजला इकडे घ्यायचं मग स्टार्टला. तो डज तर आपण तसं वापरत नाही. हां, ही मॅनेजेस ऑल असं वाक्य सपोज. हां, म्हणजे ते सगळं काही मॅनेज करतात असं वाक्य. माझे पप्पा सगळं मॅनेज करतात. ही मॅनेजेस ऑल. मग आता ही मॅनेजेस ऑल आहे ना, इथे लिहितो चला. ही मॅनेजेस ऑल. आता सोपं छोटं वाक्य, ही मॅनेजेस ऑल. ते सर्व मॅनेज करतात. आता तुम्हाला प्रश्न विचारायचा की ते मॅनेज करतात का सगळं काही. तर अशा वेळेला तुम्हाला कळलं नाही ते, अरे इथे पण एस म्हटलं आहे ना, तर तो एस म्हणजेच कोण, तिथे डज आहे ना, त्या डजला बाहेर काढावं लागेल. मग डज ही मॅनेज ऑल असं म्हणावं लागेल. डज ही कम, डज ही अंडरस्टँड, डज ही टॉक टू यू. लक्षात घ्या, डू, डज आणि डीड हे जेव्हा तुम्ही सेपरेट म्हणता, तेव्हा पलीकडे ॲक्शनचं सिंगल रूप, पहिलं फॉर्म ते घ्यायचं असतं. ठीक आहे, मग डज ही अंडरस्टँड असं म्हणा, डज ही अंडरस्टँड्स असं नका म्हणू. डज ही लिसन असं म्हणा, डज ही लिसन्स असं नका म्हणू. कळतं का हे. डू यू अंडरस्टँड असं म्हणा. ठीक आहे, डू यू अंडरस्टूड असं नका म्हणू. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. वेअर डज ही लिव्ह म्हणा, तो कुठे राहतो असं म्हणायचं ना तुम्हाला. आपण काय म्हणतो, वेअर इज ही लिव्ह ना, किती रॉंग येते. वेअर इज ही लिव्ह नका म्हणू, वेअर डज ही लिव्ह म्हणा. व्हॉट डज ही से म्हणा. प्रश्न पण बनवताना अशाच प्रकारे बनवायचे सगळे. ठीक आहे ना. वेअर डज ही गो, वेअर डज शी लिव्ह, डजचे प्रश्न विचार करा, त्याप्रमाणे बनवा आणि मग तिथे तुम्हाला याचा अर्थ कळून जाईल. तो, ते, तात यांचा उपयोग म्हणजे जातो, जाते, येते, खाते, म्हणतात, विचारतात. सिंगल पर्सन, ही, शी, इटमध्ये जो असणार तो, यांचा उपयोग करताना कशा प्रकारे बोलायला पाहिजे हे आपल्याला समजणं फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला समजला असणार. ठीक आहे, थोडासा व्हिडिओ लेंदी झाला असेल परंतु कामाचा आहे आपल्या. याचं पारायण करा मित्रांनो, समजून घ्या छानपैकी आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करून घ्या. ठीक आहे ना. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात लवकरच. तोपर्यंत निरोप घेतो. टेक केअर, बाय बाय, टाटा.